गुड इव्हिनिंग सर्वांना. स्वागत आहे तुमचं ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रामध्ये जे आहे काय करायचं आहे, करिअर करायचं आहे, त्यांच्यासाठी जे आहे IBPS PO मार्फत जे आहे खूप मोठ्या पदांची जे आहे भरतीची जे आहे काय जाहिरात आलेली आहे आणि साधारणतः 7,500 पदांची ही काय असणार आहे, जाहिरात असणार आहे. ज्याही विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रामध्ये जे आहे करिअर करायचं आहे त्या संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी ही काय आहे, महत्वपूर्ण जाहिरात आहे. तत्पूर्वी बघा, OO अकॅडमीच्या अकॅडमीमध्ये जे आहे साधारणतः शेवटची तारीख जी आहे एनरोल करायची 5 जुलै या ठिकाणी दिलेली आहे आणि या ठिकाणी जे आहे मान्सून ऑफर जे आहे ते काय आहे, चालू आहे. मान्सून ऑफर जे आहे ते चालू आहे आणि कुठलीही बॅच जी आहे तुम्हाला जे आहे किती 1100 रुपयामध्ये जे आहे या ठिकाणी परचेस करता येणार आहे. काय असणार आहे उपलब्ध बॅचेस मध्ये वैशिष्ट्य बघा काय आहे. या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर बॅच आहे, ANM GNM स्टाफ नर्स आहे, लॅब टेक्निशियन आणि असिस्टंट बॅच आहे, औषध निर्माता अधिकारी बॅच आहे, जलसंपदा बॅच आहे, नगर परिषद आहे, FDA बॅच आहे, आदिवासी विभाग आहे, महिला बाल विकास असेल, पशुसंवर्धन भरती असेल, त्याचबरोबर या ठिकाणी तलाठी भरती किंवा आरोग्य सेविका बॅच असेल. या संपूर्ण बॅचेस ज्या आहे तुम्हाला फक्त जे आहे 1100 रुपयामध्ये या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जाणार आहे. याची वैशिष्ट्य काय असणार आहे बघा, इथे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तुम्हाला क्लासेस मिळणार आहे. या ठिकाणी थेट संवाद, शंका निरसन आणि मार्गदर्शन तुम्हाला तज्ञांकडून लाभणार आहे. रेकॉर्डेड क्लास लेक्चर्स तुम्ही कितीही वेळा जे आहे या ठिकाणी बघू शकणार आहे. स्टडी मटेरियल मध्ये तुम्हाला PDF नोट्स असतील, त्याचबरोबर जे आहे टेस्ट असतील, जे काही PYQ असेल, या सगळ्या गोष्टी इथे प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर प्रत्येक विषयाची विषयानुसार जे आहे तयारी करून घेण्यासाठी इथे सराव टेस्ट किंवा टेस्ट सिरीज सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या ठिकाणी संपूर्ण अभ्यासक्रम, तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन, टेस्ट सिरीज व सराव प्रश्नपत्रिका, PDF नोट्स, अभ्यास साहित्य आणि 24/7 विद्यार्थी सपोर्ट तुम्हाला जे आहे या ठिकाणी अकॅडमीच्या तर्फे जे आहे तो लाभणार आहे. तरी सगळ्या विद्यार्थ्यांनी ज्यांना या बॅचेस मध्ये एनरोल करायचं आहे त्यांनी जे आहे खालील जे नंबर तुम्हाला इथे देत आहे त्या नंबरवर जे आहे तुम्हाला काय करायचं आहे, संपर्क साधायचा आहे आणि बॅचेसला काय करून घ्यायचं आहे, एनरोल करून घ्यायचं आहे. आता बघा, आपण येऊ आपल्या टॉपिकवर. काय म्हटलेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रामध्ये काय करायचंय, करिअर करायचंय, त्यांच्यासाठी जे आहे IBPS PO मार्फत जे आहे 7,500 पदाची भरती जी आहे ती जाहीर झालेली आहे आणि या ठिकाणी जे आहे IBPS मार्फत जी ही परीक्षा जी आहे काय करण्यात आहे, घेतली जाणार आहे. IBPS मार्फत जी आहे ही परीक्षा जी आहे ती घेतली जाणार आहे. बघा, या ठिकाणी ऑनलाईन रजिस्ट्रेशन कधीपासून चालू होणार आहे, 1/7/2026 ते 21/7/2026. 21/7/2026 ही तुमची काय लास्ट डेट असणार आहे. त्याचबरोबर पेमेंट ऑफ ऍप्लिकेशन तुम्हाला किती 21/7/2026 ला पेमेंट करायचं आहे आणि ज्या ऑनलाईन एक्झामिनेशन प्रिलिमिनरी आणि मेन्स या इन द मंथ ऑफ ऑगस्ट आणि सप्टेंबर जे आहे तुमच्या काय केल्या जाणार आहे, राबवल्या जाणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी इथे बघा, या ठिकाणी कुठल्या बँक ज्या आहे पार्टिसिपेटिंग बँक राहणार आहे, कुठल्या बँकच्या अंतर्गत तुम्हाला जे आहे या ठिकाणी नोकर भरती केली जाणार आहे. त्या पार्टिसिपेटिंग बँक बघा, या ठिकाणी बँक ऑफ बडोदा आहे, कॅनरा बँक आहे, इंडियन ओव्हरसीज बँक आहे, UCO बँक आहे. त्याचबरोबर जे आहे या ठिकाणी बघा, बँक ऑफ इंडिया असेल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल, पंजाब नॅशनल बँक असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल आणि बँक ऑफ पंजाब अँड सिंध बँक असेल. या सगळ्या ज्या आहे याच्यामध्ये पार्टिसिपेटिंग काय असणार आहे, बँक असणार आहे. कुठल्या पोस्टसाठी ही भरती जाहीर झाली आहे, प्रोबेशनरी ऑफिसर किंवा मॅनेजमेंट ट्रेनी या 2 पोस्टसाठी जे आहे ही भरती जाहीर झालेली आहे. प्रोबेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनी याच्या ठिकाणी तुम्हाला बेसिक पे बघा किती 48,000 ते किती 48,000पासून जे आहे या ठिकाणी पेमेंटची सुरुवात होणार आहे. अँड ज्याही विद्यार्थ्यांना या पोस्टला जे आहे काय करायचं आहे, अप्लाय करायचं आहे, त्यांनी जे आहे ऑफिशियल वेबसाईटला जे आहे व्हिजिट करून जो आहे त्यांचा जो आहे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे. आता बघा, सगळ्यात महत्वाचं, परीक्षा पद्धतीमध्ये थोडा यांनी बदल केलेला आहे आणि तो काय बदल केलाय तो आपल्याला बघायचा आहे. या ठिकाणी स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन बघा, त्याआधी स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन कसं असणार आहे, तर या ठिकाणी प्रिलिमिनरी एक्झामिनेशन मध्ये तुमचा इंग्लिश सब्जेक्ट असणार आहे, 30 प्रश्न असणार आहे, मॅक्झिमम 30 मार्क्स असणार आहे आणि 20 मिनिटात तुम्हाला तो सॉल्व्ह करायचा आहे. क्वांट असणार आहे या ठिकाणी किती 35 प्रश्न असणार आहे आणि मॅक्झिमम 30 मार्क्स असणार आहे आणि 20 मिनिट प्रोव्हाइड केला गेलेला आहे. रेझनिंग ॲबिलिटी आहे, त्याच्या ठिकाणी जे आहे 35 प्रश्न असणार आहे आणि या ठिकाणी काय मॅक्झिमम मार्क्स 40 आणि मिनिट किती आहे 20 मिनिट्स. अशा प्रकारे जो पहिला सेक्शन टोटल प्रिलिमिनरी एक्झाम्पल आहे, ही टोटल 1 तास म्हणजे 60 मिनिटाची तुमची या ठिकाणी होणार आहे. जे विद्यार्थी प्रिलिमिनरी एक्झामिनेशन मध्ये पास होतील ते जे आहे मेन्स साठी जे आहे क्वालिफाईड होणार आहे आणि मेन्सचं जे स्वरूप असणार आहे ते कसं असणार आहे, या ठिकाणी
पहिला सब्जेक्ट तुमचा रिझनिंग असणार आहे, त्याचे 40 प्रश्न आणि 40 प्रश्नासाठी 60 मार्क या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. माध्यम जे आहे तुम्ही एक्झामचं म्हणजे परीक्षेचं ते इंग्लिश किंवा हिंदी दोन पैकी एक जे आहे त्या ठिकाणी ठेवू शकता. आणि जे मिनिट आहे ते किती 45 मिनिट तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. जनरल अवेअरनेस साठी या ठिकाणी इकॉनॉमी, बँकिंग अवेअरनेस, डिजिटल फायनान्सिंग अवेअरनेस असेल, इन्क्लुडिंग आरबीआय सर्क्युलर्स, या सगळ्यांचे किती टोटल याच्यावर जे आहे 50 प्रश्न येणार आहे आणि किती 60 मार्क तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे. 35 मिनिटाचा टाइम त्यांनी अलॉट या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यानंतर इंग्लिश लँग्वेज साठी बघा, इंग्लिश लँग्वेज साठी किती 40 प्रश्न आहे, 20 जे आहे मॅक्झिमम मार्क्स आहे आणि 35 मिनिट प्रोव्हाइड केला जाणार आहे. आणि डाटा अनालिसिस आणि इंटरप्रिटेशन साठी टोटल 40 प्रश्न असून या ठिकाणी 45 मिनिट जे आहे प्रोव्हाइड केले जाणार आहे आणि 60 मार्क तुम्हाला या ठिकाणी जे आहे मिळणार आहे. अशा प्रकारे टोटल 170 क्वेश्चन या मेन्स मध्ये असणार आहे आणि 200 मार्क्सचा काय असणार आहे पेपर असणार आहे आणि टोटल 160 मिनिट तुम्हाला जे आहे प्रोव्हाइड केली जाणार आहे. त्याच्यानंतर बघा एक्झाम मध्ये बदल कुठला झालेला आहे, एक्झाम पॅटर्न मध्ये बदल कुठला झालेला आहे, तर सगळ्यात महत्वाचा बदल प्री आणि मेन्स नंतर, प्री प्लस मेन्स नंतर या ठिकाणी कंपल्सरी तुम्हाला आता काय द्यावा लागणार आहे, एक डिस्क्रिप्टिव्ह पेपर द्यावा लागणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय 2 एसे दिल्या जाणार आहे, 25 मार्क्स असणार आहे आणि इंग्लिश मीडियम मध्ये 30 मिनिट साठी तुम्हाला 2 एसे या ठिकाणी राईट डाऊन करायचे आहे. आणि एसेचे जे काही माध्यम असणार आहे म्हणजे या ठिकाणी जे काही टॉपिक देणार आहे त्या ठिकाणी जे आहे तर काही सोशल इश्यू असेल, सोशल इश्यू असेल, त्याच्यानंतर काही जे आहे आपण म्हणतो हिस्टॉरिकल असेल, हिस्ट्रीशी संदर्भात असेल, त्याचबरोबर या ठिकाणी इमर्जिंग ट्रेंड्स असतील बँकिंग मधले, बँक क्षेत्रामधले, त्याचबरोबर याच्यात टेक्नॉलॉजीच्या संदर्भात असेल, करंट इव्हेंट असेल आणि इथिक्स असेल, या सगळ्या संदर्भात तुम्हाला ज्या या ठिकाणी एसे जे आहे ते राईट डाऊन करायचं आहे. किती मिनिटामध्ये, 30 मिनिटांमध्ये. माध्यम काय असणार आहे, इंग्रजी, आणि हा कसा असणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणार आहे. इंग्लिश आणि कॉम्प्रेहेन्शन, काय पेपर एसे आणि कॉम्प्रेहेन्शन कसा असणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह. हा सगळ्यात मोठा बदल आयबीपीएसनी आणि बँकिंगनी यावेळी जे आहे केलेला आहे. त्याचबरोबर एज रिलॅक्सेशन बघा, मिनिमम 20 आणि मॅक्झिमम किती, मिनिमम किती आहे 20 प्लस मॅक्झिमम किती असणार आहे 13 इयर्स या ठिकाणी जे आहे असणार आहे. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी एज रिलॅक्सेशन मध्ये बघा, एज रिलॅक्सेशन मध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब साठी किती 5 वर्षाचा आहे. नॉन क्रिमिलियर म्हणजे ओबीसी साठी जे नॉन क्रिमिलियर गटात येतात त्यांच्यासाठी 3 वर्षाचा आहे आणि पर्सन विथ डिसॅबिलिटी साठी किती आहे 10 इयर्सचा आहे आणि जे काही एक्स सर्व्हिसमॅन आहे त्यांच्यासाठी किती वर्षाचा आहे 5 वर्षाचं या ठिकाणी एज रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. परत बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या अकॅडमीच्या मार्फत जे आहे विविध कोर्सेस जे आहे मान्सून मध्ये जे आहे काय करण्यात आले आहे, लॉन्च करण्यात आलेला आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला कुठलीही बॅच, याच्यामध्ये दिलेली कुठलीही बॅच फक्त जे आहे 1100 रुपयामध्ये प्रोव्हाइड केली जाणार आहे. आगामी काळात होणाऱ्या ज्या काही सरळ सेवा भरती आहे त्या सरळ सेवा भरतीच्या पार्श्वभूमीवर जे आहे ही ऑफर ठेवण्यात आली आहे आणि या बॅचेस ज्या आहेत त्या लॉन्च करण्यात आलेल्या आहे. ज्याही विद्यार्थ्यांना जे आहे या बॅचेस मध्ये एनरोल करायचं आहे, 5 जुलै ही लास्ट तारीख होती. 5 जुलैच्या आधी तुम्हाला या ठिकाणी एनरोल करणे काय होतं गरजेचं होतं. परंतु ज्याही विद्यार्थ्यांना जे आहे या बॅचेसची आवश्यकता वाटते किंवा जे काही गरजू विद्यार्थी आहेत त्यांनी जे आहे डेफिनेटली या बॅचेस मध्ये काय करायचं आहे, एनरोल करायचं आहे. आणि आपला अकॅडमीचा जो नंबर आहे 801045457760 या नंबर वरती काय करायचं आहे तुम्हाला संपर्क साधून संपूर्ण बॅचेस बद्दलची माहिती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाणार आहे. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांना यावर्षी एक पोस्ट किमान त्यांच्या हातात हवी आहे त्यांच्यासाठी ही काय सुवर्ण संधी आहे. इतक्या माफक दरामध्ये आपल्याला कुठेही बॅचेस मिळत नाही हे तुम्हालाही माहिती आहे. जर तुमच्यासाठी हा उपक्रम राबवला जात असेल तर तुम्ही डेफिनेटली त्याचा काय घेतला पाहिजे, फायदा करून घेतला पाहिजे आणि स्वतःला जे आहे त्याच्यामध्ये काय एनरोल करून घेतलं पाहिजे, जेणेकरून कमी पैशात कमी वेळात तुमची उत्तम प्रिपरेशन होईल, तुमच्या प्रिपरेशनचा दर्जा जो आहे तो वाढेल आणि लवकरात लवकर तुमच्या हातात या ठिकाणी काय असेल एक पोस्ट असेल. टिल देन थँक्यू सो मच, थँक्स फॉर द लिसनिंग.